म्हणजे गोपिकेंचं राधेचा अभिमान अहंकाराचं भगवंतानी हरण केलं आणि पुढे नारदजींनी मात्र कंसाला सांगितलं की देवकीचा येणारा 8वा पुत्र तुझा काय होणार आहे आणि तो दुसरा कोणी नाही तर नंदाकडे असलेला हक्काना आहे। इकडे मात्र कळालं कंसाला म्हणून कंसाने ठरवलं काय करायचं तर धनुष्य यागाची सिद्धता करायची। सगळं नियोजन चाललंय आणि श्रीकृष्ण भगवंताने अनेक राक्षस इकडे मारले। शंखचूड नावाचा राक्षस त्याचा वध केला। अरिष्टासूर जो बैलाचं रूप घेऊन आलेला होता त्याला मारलं। अगासूर बकासूर सगळ्यांना आणि हे पाहुणं मात्र सगळं प्रत्यक्ष पाहिलेलं होतं। रेणुकासूर अरिष्टासूर वृत्तासूर आणि हे सगळं पाहून कंसालाही नारदांच्या सांगण्यावरती विश्वास पटला आणि म्हणून धनुष्य याग ठरवला आणि त्याकरिता मात्र कन्हैयाला मथुरेत आमंत्रित करायचं आणि त्याकरिता कोण जाईल तर मग मात्र अक्रूरजींना जो क्रूर नाही अक्रूर यांना पाठवलं। अक्रूरजीने रथ सजवला आणि निघाले रथामध्ये बसून आणि जसा रथ येऊन पोहोचला नंदबाबाच्या पुढे सगळ्यांना वाटलं पाहुणे आले की काय पाहुणे आले की काय पण येऊन मात्र सांगितलं या अक्रूरजींनी की मी आलोय मात्र पण कशा करिता तर कन्हैयाला नेण्याकरता। असं ऐकताच सगळे मात्र अगदी दुःखाश्रू ढळढळ वाहायला लागले कारण आजपर्यंत ज्याला आपण आपलं सर्वस्व मानायचो तो मात्र आज आपल्याला सोडून जाणार आणि हा सोडून जाणार पण कधी येणार हे माहिती नाही का कारण मी जाते एवढं न्यायला आलोय एवढं सांगितलं आणि सगळे म्हणायला लागले बरोबर आहे। आपण म्हणत होतो की हा मात्र नंदबाबाकडे असणारा पुत्र सर्वसामान्य नाही आणि म्हणून मात्र आज कन्हैया आपल्याला सोडून जाणार आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं। सर्व गोप गोपाळ सहित ज्या गायींचं पालन केलं होतं त्या सुद्धा हंबरडा फोडायला लागल्या। रात्र गेली दिवस उजाडला। माता यशोदेने कन्हैयाला स्नान घातलं। अगदी आपला पुत्र आपल्याला सोडून निघून जातो। एखादा मिलिटरीतला मुलगा घर सोडून मिलिटरी देशाच्या रक्षणासाठी बाउंड्रीवरती जातो आणि कधी येईल याचा नेम नसतो गॅरंटी नसते आणि त्यावेळेस मात्र त्यांच्या घरच्यावरची काय परिस्थिती असते त्या आई वडिलांची अगदी तीच परिस्थिती झालेली आहे आणि फक्त आई वडिलांचीच नाही तर सगळे गोप गोपाळ आलेले आहे। गायी पशु पक्षी वेली सगळे हंबरडा फोडताय कन्हैयाच्या जाण्याने आणि इकडे भगवंत मात्र निघणार। आईने पंचपक्वानाचं भोजन केलं कन्हैयाला स्वतःच्या हाताने जेवू घातलं आणि मग मात्र अक्रूरजीने रथ सजवला आणि रथामध्ये मात्र कन्हैया बसले आणि आज सोडूनी गोपीला कृष्ण मथुरेसी चालला निघाला मथुरेला। हळूहळू रथ चालायला लागला। जसा जसा रथ पुढे जात आहे सगळे त्या रथा मागे मागे निघाले आणि सर्वांना वाटायला लागलं काय आम्ही सुद्धा कन्हैया सोबत जावं। नको नेऊसा भगवान नको नेऊसा भगवान
वृंदावनीचा सकळ जनाची देवडे जीवदान देवडे नको देऊच भगवान अतुळा नको देऊच भगवान माय बाप रे हंबरडा फोडी माय बाप रे हंबरडा फोडी माय बाप रे हंबरडा फोडी हरणी देनु समान नको नेऊ का भगवान अतुळा नको नेऊ का भगवान अतुळा नको नेऊ का भगवान कर जोडून विलावितो सुख कर जोडून विलावितो सुख जरी वंदना श्रीमान नको नेऊचा भगवान अतुळा नको नेऊचा भगवान अतुळा नको नेऊचा भगवान वृंदावनीचा सकळ जनाची वृंदावनीचा सकळ जनाची देवडे जीवदान अतुळा नको नेऊचा भगवान अतुळा नको नेऊचा भगवान अतुळा नको नेऊचा भगवान वृंदावनीच्या या सगळ्यांना मात्र एवढं जीवदान द्या क्रूरा की आमच्या भगवंताला आमचं सर्वस्व जो आहे त्याला मात्र नेऊ नको. सगळे अंबरडा फोडायला लागले आणि मग मात्र रथ पुढे गेला आणि रथाला आडवीच राधा राणी आली आणि राधा एवढं मात्र अश्रूंचा वर्षाव चाललेला आहे आणि ती मात्र कन्हैयाला म्हणतात, अरे कान्हा तू आम्हाला सोडून तर चाललास पण आज आमच्या व्यथा काय आली आहे ती तुला काय समजणार रे. तू तर सहज निघून चाललास पण आमचं काय आज माझ्या मनावरती काय बितत आहे हे माझं मलाच माहिती. हे तुला सहज कळणार नाही कान्हा. त्यासाठी मात्र तुला काय तर राधाच होऊन पाहावं लागेल. आणि म्हणून ती राधा म्हणायला लागली, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया राधा रो
है क्यों आके रोती है एक बार आंसू बन कर ले तो मेरी सावरिया राधा रो मेरे सावरिया राधा रो आणि ही राधा मात्र अशी कन्हैयाला वेळला बोलते. कन्हैया म्हणतात सगळ्यांना मी चाललो आहे पण मी लगेच मात्र परत येईल, माझं काम झालं की. आज गेलो आणि उद्याच आलो समजा, अशी समजूत सर्वांची काढली आणि मग सांगितलं की मी जरी शरीराने चाललो ना तरी मनाने मात्र मी तुमच्या जवळ आहे. राधिकेला आपली बासुरी दिली, कन्हैया निघून गेले आणि येऊन तो रथ मात्र मथुरेत पोहोचला. मथुरेची सुंदरता निहाळत निहाळत कन्हैया निघू लागले आणि वाटेत राजधोबी आला. राजधोब्याला मात्र वस्त्र मागितले, दिले नाही. परिणाम कन्हैयाने एका मुष्टी प्रहराने यमसदनास पाठवल्याचं वर्णन आहे का. हा राजधोबी कोण होता तर पूर्व राम अवतारातला याच्याशी संबंध आहे. हाच तो राजधोबी आहे ज्याने सीता मातेवरती लांछन लावलं आणि मग तिला परत एकटी वनवासात जावं लागलं. कन्हैया प्रभू रामचंद्र म्हणाले या जन्मात तर मी आता बदला घेऊ शकत नाही का, कारण मी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम अवतारात आहो, म्हणून आता नाही पण पुढल्या अवतारात तुला सोडणार नाही. आणि म्हणून त्यानंतर पुढे